सूर्यवंशी घराण्याचा करता पुरुष असं दुसऱ्यांच्या दारात भीक मागायला जातो, हे काय बरोबर नाही. हे पण बरोबरच आहे. त्यांना आम्हाला खाली दाखवायचं होतं, मुद्दामून केलंय त्यांनी. हे त्यांना आम्हाला हरवायचं आहे. ताई अगं पण तू हरलीस तर संपलं की ग समद. तरी ताई मोठे मालक मला मगाशी म्हणले का सुनबाई या घरात आल्यावर ते आपल्याला या घरातून हाकलणार, आपल्याला भीक मागायला लावणार. ताई ताई अगं तुझ्या साम्राज्याला आग लावायची त्यासनी. मी काय म्हणते ताई, 2 येळचं गिळायला मिळते, गप गिळावान पडून राहावं की त्यांनी. दुर्गे, मोठ्या मालकांबद्दल हे बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी? तुला 2 वेळचं गिळायला मिळतंय ते गप गुमान गिळ आणि पडून राहा. या घरचे मालक आहेत ते, त्यांच्याबद्दल आम्ही असलं काही खपून घेणार नाही. ताई ताई माफ कर. अगं ते घराबाहेर जायच्या भीतीपायी का नाही हे बोलून गेले बघ समद. पण ताई ती मास्तरीन खरंच घरला आली आणि तिच्या हातात खरंच कारभार दिला तर काय होईल? ताई तू म्हणतीस का नाही ते अगदी बरोबर आहे बघ. हे का नाही तुला मुद्दामून हरवायल्यात. ती मास्तरीन त्यांच्या पोरासाठी चांगली नाही हे कसं कळत नाही त्यासनी? खरंच मोठ्या मालकांनी तिला या घरला आणलं तर खेळ खाल्लास ताई. काय खेळ खलास होत नाही. अगं पण ताई ती मास्तरीन अधिपती समोर येऊन तिनं जर का रडारड केली आणि म्हणली का म्या पोटीशी हाय, तर मग अधिपती तर पागळणारच की ग. आता आपल्या बायकोच्या पोटात आपलं बाळ हाय म्हणल्यावर ते तिला जवळ करणारच, ते तिला अंजारणार गोंजारणार. मग ताई अगं मग संपलं की ग समज. नाही दुर्गे, संपलं तर त्यांचं नातं आहे, आम्हीच संपवलंय ती. आणि आता राहिला प्रश्न त्यांनी घरी येण्याचा, तर आमच्या परवानगीशिवाय या घरात वारं बी येत नाही. त्या कशा काही येतील? पण ताई मोठ्या मालकांनी तिला हाताला धरून घरला आणलं तर? त्याच हाताला धरून आम्ही त्यांना घराबाहेर काढू. आणि मग अधिपती? अधिपतींचं तू आमच्यावर सोड ग. त्यांच्या वागण्यातून त्यांनी दाखवलंच आहे ते कोणाच्या बाजूनी आहेत ते. आणि सुनबाईंना आम्ही जेवढं ओळखतो त्यालाही स्वाभिमानी आहेत, नाही यायच्या त्या. आणि जरी कोडग्यावानी आल्या या घरात परत, तरी त्यांना येथे काही बी किंमत मिळायची नाही. मान वर करून गेल त्यानं व मान खाली घालून राहावं लागल इकडं. ताई म्या काय म्हणते, तू एकदा मोठ्या मालकांशी बोल की त्या सटवीला घरला आणू नका म्हणून. हे ऐकणारातले असते तर काय हवं होतं. तो एक काम कर दुर्गी, जा धनाजी आणि सिक्युरिटीला बोलवून आण.